सोमवार 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीचा संसदेवरचा मोर्चा चांगलाच गाजला। सरकारच्या दडपशाही आणि हुकुमशाही विरोधात हजारो तरुण तरुणी दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले। पण याच दरम्यान दिल्ली पोलिसांची गुंडशाही सुद्धा सोमवारी पाहायला मिळाली। आंदोलक तरुणांना लाठ्या-काठ्यांनी मारणं, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, बॅरिकेड्स लावून बळाचा वापर करून तरुणांना अडवणं, या सगळ्याचा प्रचंड संताप संपूर्ण देशभर सध्या पसरलाय। लहान मुलं, तरुणी यांच्यावर सुद्धा पोलिसांनी लाठीचार्ज केला, तर अनेक तरुण तरुणी गंभीररित्या जखमी झाले। अनेकांची डोकी फुटली। संसद भवनाच्या आत तर तिथले सुरक्षा रक्षक गेटच्या दिशेनं बंदुका रोखून उभे असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। हे आंदोलन म्हणजे दुसरा स्वातंत्र्य लढा आहे असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं होतं। काल सरकारनं ज्या पद्धतीनं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, त्यावरून तर हे जनरल डायरचं सरकार आहे अशी चीड आता व्यक्त केली जाते। सोमवारी झालेल्या आंदोलनात नक्की काय काय झालं, पोलिसांनी आंदोलकांवर हल्ले कसे केले आणि यामुळे तरुणांमध्ये सरकार विरोधातला असंतोष कसा पेटलाय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सोमवार 20 जुलैच्या सकाळपासून संसदेवरच्या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येनं तरुण आणि सगळ्याच वयोगटातील लोक रस्त्यावर उतरले होते। पण रविवारी संध्याकाळपासूनच दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी जंतर मंतरला घेराव घातला होता। सगळे एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स पोलिसांनी अडवले, तरी सुद्धा आंदोलक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। पण याच दरम्यान जंतर मंतरच्या शेजारी एक मोठा ट्रक उभा असल्याचं दिसून आलं। हा ट्रक पूर्णपणे दगडांनी भरलेला होता। तसंच एक काचा फुटलेली आणि तुटलेली गाडी सुद्धा जंतर मंतरच्या आवारात दिसून आली। तेव्हा आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा, शांततापूर्ण आंदोलनाला भडकवण्याचा हा दिल्ली पोलिसांचा कट असल्याचे आरोप कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आले। तसंच रविवारी संध्याकाळपासूनच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात काही साध्या वेशातले पोलीस शिरल्याचे सुद्धा आरोप झाले होते। मग सोमवारी मध्यरात्री जंतर मंतरवर लावलेले मेटल डिटेक्टर्स काढून टाकण्यात आले, तिथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले। हा सगळा एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचं सीजेपीच्या वतीनं सांगण्यात आलं। म्हणजे स्वतःचे आंदोलन चुकीच्या पद्धतीनं पेटवायचं आणि मग कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत हे आंदोलन दडपून टाकायचं, असाच सरकार आणि सरकारच्या पोलिसांचा डाव असल्याचे आरोप आता केले जात आहे। अशीच एक दुसरी घटना, सोमवारी आंदोलक संसदेवर धडकणार म्हणून सकाळपासून रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान दिल्ली पोलीस ॲक्शन मोडवर आले आणि त्यांनी आंदोलकांचे रस्ते अडवण्यासाठी बॅरिकेड्स लावले। बॉर्डरवर शत्रूला रोखण्यासाठी ज्याप्रमाणे जवानांची फौज तैनात असते, त्याचप्रमाणे दिल्लीच्या रस्त्यावर आपल्याच देशातल्या तरुणांना अडवण्यासाठी बंदोबस्त लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं। पण यात संशयास्पद गोष्ट काय होती, तर रॅपिड ॲक्शन फोर्सच्या अनेक जवानांनी कपड्यांवरच्या आपल्या नेमप्लेट्स झाकल्या होत्या। जर ते जवान बंदोबस्तासाठी होते तर त्यांना आपलं नाव झाकावं असं का वाटलं? ते आंदोलकांना रोखण्यासाठी आले होते की त्यांचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता, असे सवाल केले गेले। तर काही पोलीस स्वतःच बस आणि गाड्या फोडत असतानाचे व्हिडिओ सुद्धा समोर आले। त्यामुळे पोलिसांना यातून नक्की काय साध्य करायचं होतं, असे प्रश्न आता सोशल मीडियावर केले जात आहेत। तिसऱ्या घटनेत असं पाहायला मिळालं की पोलिसांनी बॅरिकेड्सची 10 फुटांची एक भिंतच उभी केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। पोलिसांकडून हे आंदोलन थोपवण्याचे जितके प्रयत्न झाले, तितका तरुणांमधला आक्रोश वाढत गेला आणि त्यांनी हे सगळे बॅरिकेड्स तोडले। या आंदोलकांची संख्या 50,000पेक्षा जास्त होती। इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेच्या मनात सरकार विरोधात संतापाची लाट आहे, याची कल्पना पोलीस आणि सरकारला नव्हतीच। हे सरकारच्या कारभाराला असलेलं थेट चॅलेंज होतं, ज्यासाठी पोलीस सुद्धा तयार नव्हते। मग पोलीस आणि आरएएफचे जवान ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला। हा लाठीचार्ज म्हणजे आपला सगळा राग काढण्याचा प्रयत्न होता का, असंच व्हिडिओवरून दिसून येत होतं। यात एका तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला। त्या तरुणाला 4 ते 5 जवान लाठ्यांनी मारत होते, पण तो तरुण जागचा हलला नाही। मला आणखी मारा, आणखी मारा, असं तो रागारागानं म्हणत होता। लोकांच्या मनातल्या रागाला आजमावणं बंद करा, त्याचा उद्रेक झाला तर तो असाच उफाळून येतो आणि क्रांती घडवतो, अशा कमेंट्स या व्हिडिओवर यायला लागल्या। पोलीस आम्हाला मारून मारून थकले, पण पोलीस जितकं मारतील तितके जास्त आम्ही पेटून उठू, अशा शब्दात दिल्लीत रस्त्यावर उतरलेली तरुणाई व्यक्त होताना दिसत होती। आता या सगळ्यात दिल्ली पोलिसांचा खोटारडेपणा सुद्धा समोर आला। दिल्ली पोलिसांनी एक ट्विट करून आम्ही प्रोफेशनली हे आंदोलन हाताळत आहोत, आम्ही बळाचा वापर करतोय, आंदोलकांना ताब्यात घेतोय, या सगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत, असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं। पण पोलीस लाठीचार्ज करताना व्हिडिओमध्ये दिसत होते, यामुळे आंदोलक जखमी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं। तरी सुद्धा आम्ही आंदोलन प्रोफेशनली हाताळतोय हे दिल्ली पोलिसांचं सांगणं त्यांचा खोटारडेपणा सिद्ध करणारच होतं। पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात एका 12 वर्षांच्या मुलीचं डोकं फुटल्याचं सुद्धा सांगण्यात आलं। म्हणजे
पोलीस मुली वय असं काहीही न बघता बेछूटपणे लाठीचार्ज करतच होते. पोलीस एका 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा कानाखाली मारत असल्याचे, त्याला ढकलत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. लाठीमार करताना पोलिसांनी कोणतीही तमा बाळगली नाही. आंदोलकांची डोकी, छाती, पाठ मिळेल तिकडे पोलीस बिनधास्तपणे लाठ्या मारताना दिसत होते. पोलिसांशी झालेल्या झटापटीत काही मुलींचे तर कपडे सुद्धा फाटले असाही आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांच्या लाठीमारात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर राम मनोहर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ती मृत्यूशी झुंज देते असंही आता सांगितलं जात आहे. पोलिसांच्या लाठी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले तरुण व्हिडिओमध्ये दिसत होते. यामध्ये डोक्यातून रक्त वाहत असलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. इंग्रजांच्या काळात आपल्याच जवानांनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांवर गोळी झाडली होती. तुम्ही लाठ्या मारल्यात, पण आम्ही शहीद आहोत, आम्ही प्रत्येक युगात जन्म घेऊ असं तो सांगत होता. पोलिसांकडे बोट दाखवून तुम्ही आमचे नोकर आहात, आम्ही तुमचे मालक आहोत, तुम्हाला तुमची लायकी दाखवून देऊ अशा शब्दात तो तरुण आपला संताप व्यक्त करत होता. पोलिसांनी केरळ भवनापर्यंतच मोर्चाला परवानगी दिली होती, पण आंदोलक परवानगी पोलिसांच्या बळाला विरोध करत थेट रेल भवनपर्यंत पोहोचले. इथून 500 ते 600 मीटर अंतरावरच देशाचं संसद भवन आहे. त्यामुळे अलर्ट झालेले पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी गाड्यांमधून अश्रुधुराचे बॉम्ब फोडले. यातले काही बॉम्ब तरुणांना लागल्यामुळे तरुण खाली पडल्याचं सुद्धा काही व्हिडिओमधून समोर आलं. आंदोलक थेट संसदेच्या दारापर्यंत पोहोचल्यामुळे घाबरून संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी संसदेचे सगळे दरवाजे बंद केले. तर गेटवर QRTचे जवान आंदोलकांच्या दिशेनं बंदुका रोखून उभे राहिले होते. आपल्याच देशाच्या तरुणांवर, देशाच्या भविष्यावर सुरक्षा रक्षकांनी बंदुका रोखणं हे भारताच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळालं होतं. पोलिसांच्या या सगळ्या कारवाईवर CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मोठा संताप व्यक्त केलाय. दिपके, अभिनेते प्रकाश राज, अभिनेत्री शबाना आझमी, वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो ज्या ट्रकवर होत्या, तो ट्रक सुद्धा पोलिसांनी बळाचा वापर करून अडवला. त्यातल्या काही आंदोलकांना बाहेर काढलं, त्यांना मारत त्यांचा पाठलाग केला. गीतांजली अंगमो यांचे केस खेचून त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सुद्धा दिपकेंनी केला. दिपके म्हणाले, सौरव दास आणि आशुतोष रांका ग्राउंडवर नाही असं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला. सौरव आणि आशुतोषला JP नड्डांच्या घरी हाऊस अरेस्ट करण्यात आलं. मोबाईल काढून घेण्यात आले. गीतांजली मॅडमवर हल्ला केला. लाठी हल्ला संदीप लांबा या पोलीस अधिकाऱ्यानं केला. मलाही लाठीमाराचा प्रयत्न झाला. केंद्र सरकारला शरम वाटली पाहिजे. हे सरकार नाही, हुकुमशाह आहेत असा संताप दिपकेंनी व्यक्त केलाय. तसंच कालच्या लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुण तरुणींची त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे. कालच्या आंदोलनानंतर अजूनही किती लोकांना ताब्यात ठेवण्यात आलंय हे दिल्ली पोलिसांनी स्पष्टपणे सांगायला हवं. ताब्यात घेण्यात आलेल्या सगळ्या व्यक्तींची त्वरित सुटका करण्यात यावी असं आवाहन CJP कडून पोलिसांना करण्यात आलंय. तर दिल्ली पोलीस आणि सरकारनं आंदोलन दडपण्याचा जो प्रयत्न काल केला तो झुगारून CJPनं आपलं आंदोलन आजही कायम ठेवलंय. जंतर मंतरवर पोलिसांनी आंदोलकांचे तंबू उधळून लावले, पण रात्री तरुणांनी पुन्हा ते तंबू उभारून आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरकार जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आता माघार नाही अशी ठाम भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे. ज्या RAF जवानांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला ते जवान खाली माना घालून जात असताना तेव्हा आंदोलक टाळ्या वाजवून हसत त्यांना निरोप देत असतानाचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातून सरकार कितीही हुकुमशहासारखं वागत असलं तरी आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, त्यांनी आम्हाला दिलेले हक्क वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत झुंजत राहणार. इन्कलाब जिंदाबाद असाच नारा आता या तरुणांचा आहे. त्यामुळे आंदोलन दडपायचा प्रयत्न करणंच आता सरकारच्या अंगलट आलं असून हे आंदोलन आता जास्तच पेटलंय असंच दिसून येत आहे. पण दिल्ली पोलिसांनी सोमवारी केलेला लाठीचार्ज, केलेली कारवाई याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.